अफवा उठतात. मगाशी जयंत पाटलांचं भाषण आपण सगळ्यांनी बघितलं असेल. ज्यावेळेला एखादी व्यक्ती भावनिकतेने बोलतो, ज्यावेळेला एखादी व्यक्ती आपल्या कौटुंबिक असलेल्या जिव्हाळ्यातून बोलतो, त्यावेळेला शंका घ्यायची नसते. आणि मला वाटतं की मी कार्यकर्ता म्हणून काम करताना अध्यक्षापेक्षा ज्येष्ठांचा आदर आणि ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन मी भविष्य काळामध्ये त्यांचा सगळ्यांचा कानमंत्र घेऊन मी कामकाज करण्याचा प्रयत्न करणार आहे. ये आज जो है, ये जो मुझे जिम्मेदारी मिली है, मैं मेरा सौभाग्य समझता हूं कि महाराष्ट्र के एक दिग्गज नेतृत्व के आदरणीय पवार साहब के नेतृत्व में जो मेरी पार्टी चलती है उसका मुझे प्रेसिडेंट बना गया. मैं इतना ही कहना चाहता हूं, जयंत पाटिल साहब ने मुश्किल के घड़ी में जो पार्टी को संभाला है, जिस तरीके को पार्टी को कामयाब बनाया है, उस तरीके से उनका आदर्श, उनका मार्गदर्शन, उनका ही नहीं पार्टी के सब दिग्गज नेताओं का मार्गदर्शन लेके मैं आगे चलने की कोशिश करूंगा. देखो, चुनाव का बात अलग है. पहली पार्टी खड़ा करना एक चैलेंज है. पार्टी खड़ा रहने के बाद हम लोग चुनाव में जाते हैं. मुझे पहले पार्टी तैयार करने के लिए कोशिश करनी पड़ेगी. चुनाव जो है वो आने वाले चुनाव में क्या करना है वो पार्टी के नेता हम लोग तय करेंगे. लेकिन चुनाव में कामयाब होने के लिए 2 महीना काफी है. 2 महीने में अगर हम लोग पार्टी को उस चुनाव क्षेत्र में प्रखर अपोजिशन लीडर अगर मैं बना सकता हूं तो मेरी वो कामयाबी होगी. नहीं, अभी पवार साहब का मार्गदर्शन ही हमारी प्रेरणा है. पवार साहब ने कुछ बताने से पहले हम पहले कोशिश करेंगे और पवार साहब का तो मार्गदर्शन हम रोज ही लेंगे. मैंने पार्टी के कार्यकर्ता को संबोधित करते हुए यही कहा है कि पूरे जुने और नया इनका सबका इकट्ठा करके पार्टी बनाने की कोशिश करूंगा. काम करने वाला कार्यकर्ता उसको पार्टी में पद मिलेगा. मीन्स क्या? नहीं, वो उनके पार्टी का काम है. मैं उस बारे में क्यों बोलूं? वो मेरे पार्टी का होगा तो मैं बात करता हूँ. नहीं, वो देखो, अभी ये तो लीगली फाइट चालू है, वो कोर्ट में चालू है. कोर्ट तय करेगा. उस कोर्ट में वो तय होने के बाद वो जो 2 पार्टी केरला के हमारे एमएलए हो गए, उनका जो है डिफेंस हमारी पार्टी करेगी. 100% दिल्या. आणि पार्टीच्या सगळ्या नेत्यांनी मिळून माझं नाव एकमत केलेलं आहे. त्यामुळे आजपासून तुम्ही लगेच आमच्या दुफडी पाडण्याचा प्रयत्न करू नका. आता मी पार्टीतून अजून कोणाचा फोन आलेला नाही. अरे असं आहे की पद मिळाल्यानंतर कोण शुभेच्छा देत असेल तर त्या स्वीकारायची ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे. पहिली माझ्या कार्यकर्त्यांची पार्टी बांधून द्या. पहिलं माझं लक्ष असेल की सामान्य कार्यकर्त्याला पार्टीत घेणं. मग पुढे पार्टी वाढल्या आपोआप बरेच लोक येतील. आणि तिकडे पण काय सगळे आबादी आहे असं समजू नका. पवार साहेबांचा सल्ला एवढाच आहे की मी ज्यावेळेला मुख्यमंत्री होतो, बाहेर गेल्यानंतर बरेच लोक मला सोडून गेले होते. परत मी पार्टी बांधली आणि परत सत्तेत आलो. हा सल्ला मला आहे. त्याप्रमाणे आता गेल्यानंतर सुद्धा मी पार्टी माझी बांधायची, उभी करायची आणि मजबूतीने परत सत्तेत आणायचं, हे समीकरण माझं पवार साहेबांच्या माध्यमातून माझा अभिमान आहे. मी तुम्हाला खरं सांगतो की पक्ष सोडण्याच्या बाबतीमधला अनेक प्रलोभने येत असतात. कार्यकर्त्यांचा सत्तेमध्ये जाण्याचा आग्रह सुद्धा असतो. पण ज्यावेळेला आपण काही असे निर्णय घेतो की त्या निर्णयाचा परिणाम आज आम्हाला त्याचं फळ मिळतं. मी एका सामान्य कार्यकर्त्याच्यामुळे, मी पवार साहेबांच्यामुळे इथपर्यंत आलो. मी माझं भाग्य समजतो. मी एवढंच सांगतो, मंत्रिपदापेक्षा मला पवार साहेबांच्या पक्षाचं मला नेतृत्व करण्याची संधी मिळालं
हेच मोठं आहे. अंजली दमाने यांना आज पत्रकार परिषद घेतली आणि जमीन शेख या मनसे कार्यकर्त्याच्या हत्येचा प्रकरण जे ते समोर आलं. अजित पवारांची राष्ट्रवादी संबंधित एक महत्वाचा नेता त्या कोणाशी राष्ट्रवादी संबंधित आहे हे आवाज उठवणार. आत्ताच्या परिस्थितीमध्ये पद मी आज घेतलेलं आहे. असे महाराष्ट्रातले अनेक प्रकरणं माझ्याकडे येतील, त्यावेळेला 100% तुम्हाला रस्त्यावर मी पाहायला मिळेल. परंतु गुन्हेगार मोकाटपणे पद्धतीने फिरतात आहेत. अजित पवारांच्या सोबत आहेत, एकनाथ शिंदेसोबत गुन्हेगार फिरताना पाहायला मिळतात. त्याच्या संदर्भामध्ये मागच्या वेळेला सुद्धा आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. विरोधी पक्षाच्या असलेल्या चहा पाण्याच्या